टॉस या ठिकाणी आणलेला आहे. आता मात्र दोन्ही टीमचे दोन संघमालक त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी ट्रॉफीच्या बरोबर बाजूला यायचं आहे. मी विनंती करेन आदरणीय प्राचीताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण फायनलच्या मॅचचा टॉस करणार आहोत. एकदा फोटो सेशन केले जाईल. दोन्ही टीमचे टीम ओनर आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला अजयजी राहुल खांडेकर यांच्या संघ मालकीचा संघ अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी, तर दुसऱ्या बाजूला अजित मोडक यांच्या संघ मालकीचा संघ महावीर पॉवर हिटर हा संघ. आणि या मॅचचा आपण करत आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन या. कॉल आहे टीम अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडीचा हेड आणि टेल असा कॉल. छान बोला ज्योतिबाच्या नावाने छान बोला. आणि टॉस इथे जिंकलाय ACC नवीवाडी या टीमनं. टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. सेमीफायनलचा चित्तथरारक सामना अगदी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला सामना. अगदी राहुल खांडेकर अजय खांडेकर ही जोडी. आणि सुरुवातीला खेळ चांगला राहिला परंतु विकेट गेल्यानंतर कुठेतरी दबाव आला होता, परंतु सुरेश डिसलेने षटकार ठोकत हा सामना जिंकला. आज संघ फायनलमध्ये पोहोचतोय. अगदी साखळी सामन्यातील पहिली मॅच ज्या संघासमोर तुम्ही खेळला ते संघ आता फायनलमध्ये तुम्हाला त्यांच्या समोर खेळायचा आहे. पहिल्या मॅचचा रिझल्ट काय होता? ॲक्च्युली पहिल्या मॅच आम्ही फिल्डिंगच घेतलेली आणि त्या आम्ही चेसिंग केल्या. तर यावेळेस आम्ही फिल्डिंग घेतली. कमीत कमी 10 धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि या ट्रॉफीचा मानकरी होण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिंती प्रीमियर लीग या ही स्पर्धा कशी वाटली? स्वतः आयोजक कमिटीमध्ये होता, भरपूर सारी मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिलं पर्व गावच्या मातीमध्ये संपन्न झालं. दुसरं पर्व मुंबईमध्ये आपण सातत्याने जर पाहिलं तर प्रत्येक जण कामावरती जात खेळाचा आनंद घेत असतो आणि आज दुसरं पर्व संपन्न होते. कसं वाटतंय JPL आणि जिंती प्रीमियर लीग बद्दल? नक्कीच प्रथम मी सर्व संघ मालकांचं तसेच सर्व जे खेळाडू जे आहे म्हणजे इन्व्हॉल्व्ह झालेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी वेळ देऊन या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि पाठबळ दिलं. तसंच जिंती प्रीमियर लीग कमिटी तसेच आमचे आधारस्तंभ आणि स्पॉन्सर तसेच आयोजक आणि बाकीची सर्व इतर पाहुणे मंडळी यांनी आम्हाला खूप मोलाचा हातभार लावला. त्यामुळे ही जिंती प्रीमियर लीग सफल होते. त्यांचे मनापासून आभार. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच असता. अगदी कधी कधी मनासारखं घडत जातात. तर तुमच्या टॉस गमावून देखील तुमच्या मनासारखं घडलं. बॅटिंग करायचं आहे फायनलच्या मॅचमध्ये. स्वतः संघमालक चांगल्या फॉर्ममध्ये आणि आयकॉन खेळाडू म्हणून तुमच्यावरती मोठी जबाबदारी असेल. जास्तीत जास्त किती धावांचं टार्गेट फायनलच्या मॅचमध्ये तुम्ही द्याल? शक्य तेवढं जास्तच देणार आहे आम्ही टार्गेट. मग अशी आम्ही प्रथम टुर्नामेंटची प्रथमच मॅच त्यांच्याबरोबरच हारलो होतो, पण आता आम्ही गेम चेंज केलेला आहे आणि आम्ही तेव्हापासून पूर्ण सक्सेसफुल झालेलो आहे. आमची सगळी मुलं चांगली बॅकअप आहेत. अगदी पहिल्या मॅचमध्ये काय झालं या अगोदर 5 मिनिटाच्या अगोदर तुमच्यासोबत काय झालं? पूर्व पुण्यावरती क्रिकेट चालत नसतं तर तुम्हाला त्या फायनलच्या मॅचमध्ये चांगला खेळ करायचा आहे. जिंती प्रीमियर लीग 12 वाड्या 13 गाव आणि आधारस्तंभ जे जिंती गावचे आहेत विजयजी कांबळे साहेब यांनी खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वामध्ये या जिंती प्रीमियर लीगचं रोपटं लावलं आणि आज दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा नवी मुंबई ऐरोली 40+ दिवा कोळीवाड्याच्या क्रीडांगणावरती संपन्न होते. कसं वाटतं एकंदरीत 2 दिवस ही स्पर्धा कशी एन्जॉय केली? खूप छान झालेलं आहे नियोजन. पण पर्व दुसरं मुंबई उपनगरामध्ये सक्सेसफुल झालेलं आहे. आम्ही सगळं टीमवर्क मान्यवर आणि सर्व खेळाडूंनी सहकार्य चांगले केलेलं आहे. खूप छान असं नियोजन झालेलं आहे. तर दोन्ही टीमला देऊयात एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती नवलाईच्या नावानं बराडीच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं छान बोला. चला सर्वच मान्यवरांना आम्ही विनंती करते की आपण आता व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आता फायनलचा थरार आपण अनुभवणार आहोत. टॉस इथे जिंकला टीम अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी या टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की फिल्डिंग करणाऱ्या टीमला अपुऱ्या सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे घाई करा.
चला टीम ACC नवी वाडी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. अष्टविनायक क्रिकेट क्लब नवी वाडी विरुद्ध महावीर पाबर इतर. चला महावीर मोडकवाडीची बॅट जर कोणी घेतली असेल तर कृपया त्यांना ती बॅट द्या, कारण की बॅटिंगसाठी त्यांना आता उतरायचं आहे, याची नोंद घ्या. चला मॅच लगेच स्टार्ट करा. 4 षटकाची मॅच. बॅटिंग ऑर्डर पाठवा. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, कारण की मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. चला दोन्ही टीम मध्ये डिसाईड करा आणि लगेचच आपण षटकांची संख्या ठरवूया. चला आयोजक कमिटी किती षटकाची मॅच? चला 3 षटकाचा सामना. संतोष दादा, फायनलची मॅच 3 षटकाची. महावीर पॉवर हिटर आणि ACC नवी वाडी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी स्वतः संघ मालक अजित मोडक आणि महादेव सोनके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ग्रँड फिनाले जिंती प्रीमियर लीग 2026चा पर्व दुसरा दमदार सर्व फायनलचा महाअंतिम सोहळा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये फायनलच्या मॅचचं स्वागत करायचं आहे. पहिला बॉल किशोर यांचा. पहिलाच बॉल पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, जिथे एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या खातं उघडलंय. 1 धाव आले. डिक्लेअर स्वरूपाची धाव आली. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जिंती प्रीमियर लीग मानाची, सन्मानाची, अभिमानाची एक गाव बारावाडी आणि आज मात्र हे गाव एकवटलंय. कमी गतीचा बॉल, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. कॅच इम्पॉर्टंट. पहिला गडी बाद. महावीर पॉवर हिटरची पॉवर. स्वतः संघ मालक बाद झालेत. अजित मोडक माघारी परतलेत फायनलच्या मॅच मध्ये.
यावेळेस पहा रडार मध्ये आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय करून देत असताना अजयच्या बॅटमधून धमाका, बॉल सीमारेषा पार, JPL ब्रँडेड षटकार. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती षटकार. यावेळेस पहा फटका इथे फसला. ओ माय गॉड, शेवटच्या क्षणाला कॅच मात्र ड्रॉप झाले. जिंती प्रीमियर लीग क्षेत्ररक्षणामध्ये 100% योगदान प्रत्येक खेळाडू देते. 9 रन धावफलकावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 9 धावा. फायनलची मॅच. कमी गतीचा बॉल पाठीमागे गेले, पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार आलाय. महादेव सोनके यांच्या बॅट मधून चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 13 वरती 1. टीम महावीर पॉवर हिटर या टीमची धावसंख्या. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 साठी जिंती गावाचा पर्याय निवडलाय. संतोष डिसले यांचे लहान बंधू सूरज डिसले गोलंदाजीसाठी दाखल झालेत. षटकाराने आपल्या टीमला ज्या खेळाडूंना फायनलचं तिकीट कन्फर्म करून दिलं, सातारा स्पोर्ट भांगडेवाडी हा पराभव अगदी सहजासहजी न विसरण्यासारखा, कारण की एक हाय व्होल्टेज मुकाबला रंगला होता. वेगात टाकला, आडव्या बॅटने फटका केलाय, 1 धाव तर आले, दुसरी देखील इथे चौकार येते. 4 धावा. अजयच्या बॅटमध्ये चौकार आलाय. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. हे 2 संघ अगदी लीग स्टेज मधील पहिली मॅच खेळत होते आणि आता हेच 2 संघ फायनलची मॅच खेळत आहेत. यावेळेस ऑन साइडला 1 धाव तर आली आहे. चपळ क्षेत्ररक्षक, यंग टॅलेंटेड युवा खेळाडू आपल्या नावाची छाप सोडतायत जिंती प्रीमियर लीग मध्ये. 18 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. सूरज डिसलेला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखावे लागतील महादेव सोनकेच्या अगेन्स्ट. वेगात टाकला, वेगवान चेंडू हाताळला, डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 18 धावा. 8 संघ, 8 संघ मालक, 8 मास्टर माइंड आयकॉन खेळाडू, 8 कॅप्टन पर्यंत आता 2 संघ मैदानाच्या आतमध्ये भिडतायत. JPL पर्व 2. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेत फॉलोथ्रू बॉलला अडवलंय. 1च धाव तिथे आले. 1 सिंगल. विजय सहजासहजी मिळत नाहीये, तर विजयासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतो आणि तोच संघर्ष दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये करत असताना टप्प्याचा बॉल त्याच्यावरती वार केलाय. बॉल घोषणित क्षेत्रामध्ये जिथे 1 सिंगल आले. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती. 5 बॉलमध्ये 7 रन खर्च केला. सूरज डिसले आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. आता शेवटचा बॉल अजय यांच्यासाठी. 5 बॉलमध्ये 13 धावा केल्यात अजयने आणि 3 बॉलमध्ये 5 धावा केल्यात महादेव सोनकेने. यावेळेस ऑन साइडला फटका. अजय खांडेकर सेफ हँड कॅच पकडली आहे. अजय खांडेकरच्या हातामध्ये कॅच मध्ये फलंदाज बाद होण्याची 100% गॅरंटी असणारा खेळाडू. सहजासहजी कॅच सोडत नाही अजय खांडेकर. 2 विकेट माघारी परतल्यात. आता शेवटचं षटक शिल्लक.
नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर अजय खांडेकर. पहिला बॉल अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका दर्जेदार. बॉल सीमारेषा पार. षटकार आला. महादेवची ताकद, नजाकत, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ दी बॅट. षटकार आलाय. 26 धावा धावफलकावरती. खरा बॉल त्याच्यावरती केलाय वार. बॉल सीमारेषा पार. षटकार. चार बॉलचा खेळ समाप्त झाला. 32 धावा. आणखीन एक लागोपाठचा JPL फायनल मधील तिसरा षटकार आलाय. मोळकवाडी गावचा पट्ट्या महादेव सोनके मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. प्रत्येक बॉल वरती वार पे पलटमार आणि प्रत्येक षटकाराला विजयजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज. 5 बॉलचा तबर्द खेळ समाप्त झाला. आता शेवटचा बॉल. याही बॉल वरती उडवलाय लागोपाठचा चौथा षटकार. सुरुवातीचे 2 बॉल डॉट आले आणि नंतर मात्र 4 बॉल वरती 4 षटकार. मागणे षटक ठरले अजय खांडेकरचं. 38 धावा धावफलकावरती. आता 39 धावांची गरज विजयासाठी. राहुल खांडेकरचा पर्याय तुमच्या जवळ होता, परंतु अजय खांडेकरने गोलंदाजी केली. आता 4 बॉल वरती 4 षटकार आलेत. 44 धावा धावफलकावरती. आता 45 धावांची गरज विजयासाठी. 18 बॉल मध्ये आता 45 धावा करायच्या आहेत. महावीर पॉवर हिटर पॉवर जनरेट केले पहिल्या डावामध्ये. 44 धावांची बहारदार खेळी केली आहे. चला लगेचच आपण आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. राहुल खांडेकर सारखा पर्याय असताना मात्र अजय खांडेकरने गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार आले. या 24 धावा टीमला अडचणीत आणतील का? कारण की फायनलच्या मॅच मध्ये एक धाव महत्वाची असते. 18 बॉल मध्ये आता 45 धावांची गरज विजयासाठी. 18 चेंडू 45 धावा. प्रतिषटक 15 रन्स. 15 धावांची गरज प्रतिषटकामध्ये. रिक्वायर्ड रेट आपल्याला पाहायला मिळते 15 धावांचा.
चला सामना स्पीडअप करा प्लीज. 18 बॉल मध्ये आता 45 धाबांची गरज. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा करूया आपण सहर्षाचं स्वागत. अजित मोडक गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अजित मोडक आलेत गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्ट्रायकर बॅटर राहुल खांडेकर, अजय खांडेकर ही दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये अनेक जोड्या प्रसिद्ध, परंतु या जोडीमधील आता दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जिंती प्रीमियर लीग दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मेगा फायनल. यावेळेस पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चला जे फिल्डर आमचे संतोष दादा, आपण सर्वच पाठिंबा घ्या थोडंसं, कारण की अगदी फायनलची मॅच आपल्यामुळे कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. सर्वच खेळाडूंना मी निलेश सर्वांना मी विनंती करते तुम्ही पाठिंबा घ्या. सीमारेषेलगत जे खेळाडू आमचे उभे आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो इकडे मैदानाच्या डाव्या बाजूला. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेत फटका तर केलाय, कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. 4 धावा आल्या. 18 बॉल मध्ये 45चं टार्गेट. 2 बॉल मध्ये आता 4 आल्यात. अजून देखील 16 बॉलचा खेळ शिल्लक. 16 मध्ये 41 करायचे आहेत नवी वाडीला. ऑन साइडला 1 धाव तिथे आली आहे. 1 धाव आता मात्र महत्वाची. 5 धावा धावफलकावरती आता. 15 बॉल मध्ये 40 रनची आवश्यकता. अजय खांडेकर बाद झाला. आता पहिला धक्का टीम तर अजय खांडेकरच्या विकेटसाठी मात्र आता गोलंदाजाला कॅश प्राइज विजयजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येईल. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फायनलच्या मॅच मध्ये राहुल खांडेकर सारखा पर्याय असताना अजय खांडेकर शेवटची षटक हाताळलं, कारण की बॅटिंगसाठी जाणला जातो. गोलंदाजी तितकीशी धारदार नाही आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या 24 धावा आल्या ते मात्र चिंतेचं कारण बनू शकतं. सूरज डिसले जिंती गावचा पर्याय निवडलाय आता नवीवाडी टीमने. षटकार ठोकत मात्र आपल्या टीमला फायनलचं तिकीट कन्फर्म करून दिलं होतं. आता फायनल मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय सूरज डिसले. 5 धावा धावफलकावरती आल्या. 45चं टार्गेट. अजयची विकेट माघारी परतल्यानंतर डगआउट मध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. जिंती प्रीमियर लीग 2026 हे दमदार पर्व. फायनलची मॅच. खोला टाकलाय ऑन साइडला. 1 धाव तर आली. दुसरी धाव घेतली जाईल का? एकच धाव घेतली जाते. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. आता 13 बॉल मध्ये 39 धावांची. प्रत्येक बॉल वरती आता 3 रनची आवश्यकता. 13 बॉल 39 धावा. मोठे टार्गेट. राहुल खांडेकर या बॉल वरती षटकार चौकारांची गरज टीमला. चांगली बॉलिंग हाताळली. पहिलं षटक मोडकवाडी महावीर फायटरचे अजित मोडक यांनी अप्रतिम षटक हाताळलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय खांडेकरला बाद केला आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आता 12 बॉल मध्ये 39 धावा. बारा बॉल मध्ये 39 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अवघड समीकरण.
परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे सेफ टार्गेट आतापर्यंत मानलेलं नाही आहे, त्यामुळे या धावा निघू शकतील का. परंतु बॅटिंग बॉलिंग करणारी टीम देखील ताकदवान गोलंदाजीसाठी आणखी एक फलंदाज बाद. सूरज डिसले माघारी परतलाय. धक्का क्रमांक दुसरा एसीसी नवीवाडी या टीमला. 11 बॉलमध्ये आता 39 दबावमध्ये बॅटिंग. टॉस जिंकल्यानंतरचा निर्णय मात्र चुकीचा ठरलाय का टीम एसीसी नवीवाडी या टीमचा. चला मॅच फिडअप करा प्लीज. आणि बॅटिंग टीम तुम्ही आता नेक्स्ट बॅटर तयार ठेवा, कारण की जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. अक्षय आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय सावंत 12 वाड्या 13 गाव एकत्रित मिळून जिंती प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पर्व गावच्या मातीमध्ये संपन्न झालं. दुसऱ्या पर्वामध्ये नवी मुंबईमध्ये आपण क्रिकेटची पंढरी मानली जाणारी नवी मुंबई आणि याच नवी मुंबई क्रीडानगरीमध्ये दुसरं पर्व संपन्न होतंय. JPLचा फायनलचा थरार. यावेळेस पहा अक्षय सावंतच्या बॅटमधून शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक जागा झाला आणि त्याने टिपले अप्रतिम झेल. फलंदाज बाद होते. चला सामना स्पीडअप करा प्लीज. यावेळेस फटका फसलाय. लागोपाठची तिसरी विकेट, परंतु कॅच होते ड्रॉप. फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेण्याची संधी मात्र हुकली आहे. 7 रन. एक सिंगल आले. यावेळेस एक धाव आले. नऊ धावा धावफलकावरती 3 गडी बाद. 5 बॉलचा तबर देखील समाप्त झाला. एका बाजूने मात्र हा सामना या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलंय. यावेळेस पहा राहुल खांडेकर. सामना जरी पराभवाच्या छायेत असला तरी देखील थांबणार नाही, थकणार नाही, मी लढणार. आणि राहुल खांडेकरच्या बॅटमधून हाय तो षटकार. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती.
यावेळेस पहा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता समीकरण बदललंय. 5 बॉल मध्ये आता 24 धाबांची गरज. मॅच अजून जिंकण्याची ताकद आहे. 4 बॉल मध्ये आता 24 धाबांची गरज. विकेटचं पतन. 4 मध्ये 24 धाबांची गरज. 4 षटकार जर आले तर मात्र हा सामना जिंकू शकतो एसीसी नवीवाडी संघ. 21 धाबा धावफलकावरती. यावेळेस आडव्या बॅटनं फटका केलाय. फटका फसलाय. आणखी एक विकेट. फायनलच्या मॅच मध्ये मात्र आता गोलंदाज राहुल कारनामा करतोय. विकेटचं पतन. चला 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. टीम चला बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम नवीवाडी. तेजस आला. तेजस नि बॅटर. आणखी एक विकेट. फलंदाज बाद झाला. पत्त्यांचा बंगला ढासळावा तशा पद्धतीने मात्र फलंदाजी ढासळले. सलग 3 विकेट आले का. हॅट्रिक किती संपन्न केले फायनलच्या मॅच मध्ये. गोलंदाज राहुलने सलगच्या 3 विकेट प्राप्त केल्यात. आता 2 बॉल मध्ये 24 धावांची गरज. सामना मात्र आता विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. महावीर पॉवर हिटर अजित मोडक साहेबांचा संघ. आता 1 बॉल आणि JPL पर्व क्रमांक 2 चा विजेता संघ महावीर पॉवर हिटर अजित मोडक साहेबांचा संघ या ठिकाणी जिंती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा चॅम्पियन संघ ठरलाय. अभिनंदन. वेल प्लेड. जिंती प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक 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 अभिनंदन.